सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सिंधुदुर्ग पंचवार्षिक निवडणूक 2023-24 ते 2028-29 परिवर्तन सहकार पॅनलचे कणकवली तालुका कार्यक्षेत्राचे अधिकृत उमेदवार श्री रवींद्र जाधव यांना नारळ या निशाणीवर बाणफुलीचा शिक्का मारून प्रचंड बहुमतांनी विजयी करा, कारण आमचा ध्यास परिवर्तनाचा, मालक सभासदांच्या हिताचा। मतदान रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत। नमस्कार प्रिय शिक्षक मतदार बंधू आणि भगिनींनो, माझा सर्वांना नमस्कार। मी श्री रवींद्र विठ्ठल जाधव, जिल्हा परिषद शाळा बोर्डे नंबर 2 या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी 29 वर्ष सेवा देत आहे। सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी पंचवार्षिक निवडणूक 2023 ते 2028 या निवडणुकीसाठी कणकवली सर्वसाधारण प्रवर्गातून मी उमेदवारी लढवत आहे। येत्या 14 मे 2023 या दिवशी सकाळी 8 ते 4 या वेळेत आपण मतदान करायचं आहे। अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ या संघटनेचा कणकवली तालुका सचिव म्हणून मी 2 वर्ष काम केलेलं आहे आणि या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सन 2016 ते 21 अशी पंचवार्षिक निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये कणकवली तालुक्याचा सर्वसाधारण उमेदवार माझ्या कारकिर्दीमध्ये निवडून आलेला आहे। सन 2023 ते सन 2028 या कालावधीमध्ये होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनल आपल्या सहभागी संघटनांना घेऊन हे इलेक्शन लढवत आहे। प्रिय मतदार बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती असेल की या सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीमध्ये जे पॅनल आहे किंवा ज्या संघटना आहेत या जवळजवळ 22 वर्ष कारभार करत आहेत आणि हा 22 वर्ष कारभार करत असताना सभासदांच्या हिताच्या दृष्टीने जे काही निर्णय घेणं आवश्यक होतं अशा प्रकारचे निर्णय योग्य त्यावेळी घेतलेले नाहीत आणि त्यामुळे परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सतत 2 टर्म आम्हाला ही निवडणूक लढवावी लागत आहे आणि या पतपेढीमध्ये सभासदांची एक प्रकारे पिळवणूकच होत आहे असं मला वाटतं, कारण वेळोवेळी आम्ही हे या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या संचालक मंडळाला, या विश्वस्तांना हे दाखवून दिलेलं आहे आणि हे दाखवून दिलेलं असताना आम्ही जरी विरोधी बाकावर बसलेलो असलो तरी जे काही आमचे जाहीरनामे असतील किंवा आमच्या ज्या काही मागण्या असतील ह्या मागण्या त्यांना मान्यच कराव्या लागल्या। आम्ही जवळजवळ मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जो व्याजदर होता, जो जवळजवळ 22 वर्ष आम्ही मागणी करतोय की हा व्याजदर 9% वरून 8% करण्यात यावा, तर हा व्याजदर त्यांना आता ह्या निवडणुकीच्या तोंडावरती त्यांच्या मासिक सभेमध्ये हा व्याजदर त्यांना कमी करावा लागला। हे एक आमचं विरोधक असून सुद्धा ते आम्हाला त्याचं श्रेय आहे असं मला वाटतं। मी आपल्याला या ठिकाणी असं आवाहन करेन की या पतपेढीमध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल, सभासदांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील आणि पतपेढीचं आपल्याला जर हित पाहायचं असेल तर येत्या 14 मे 2023 ला जे मतदान होत आहे या मतदानामध्ये आपण भरघोस मतांनी मी श्री रवींद्र विठ्ठल जाधव कणकवली तालुका उमेदवार आणि आमचं संपूर्ण परिवर्तन पॅनल यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्या आणि या पतपेढीच्या विकासासाठी आपण हातभार लावा असं आपल्याला मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा व बेल बटन प्रेस करा। तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका।